अकोला जिल्ह्यातील पत्रकारांवर ठोठावलेल्या 5 दिवसांच्या कोटवडी विरोधात मूर्तिजापूर तालुक्यातील पत्रकार रस्त्यावर उतरले। काळ्या रिबीनसह झालेल्या आंदोलनात ही कारवाई लोकशाही विरोधात असल्याचा आरोप करत मुख्यमंत्र्यांकडे निवेदन सादर करण्यात आले। अकोला जिल्ह्यातील पत्रकारांवर करण्यात आलेल्या 5 दिवसांच्या कोटवडीच्या कारवाई विरोधात मूर्तिजापूर तालुक्यातील पत्रकारांनी तीव्र निषेध आंदोलन केले। विधान परिषदेतील विशेषाधिकाराचा वापर करत महिला पत्रकार सौ हर्षदा गणेश सोनवणे यांच्यासह अन्य पत्रकारांवर करण्यात आलेली ही कारवाई म्हणजे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर थेट घाला असल्याचा आरोप आंदोलकांनी केला। पोलीस बंदोबस्तात पत्रकारांनी काळे रिबन बांधून रस्त्यावर उतरून पत्रकारांवरील कारवाई मागे घ्या, पत्रकारांची मुस्कट दाबी थांबवा, पत्रकार एकजुटीचा विजय असो अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला। काही घोषणांमधून संतप्त भावना व्यक्त होत असतानाच आंदोलन शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडले। या आंदोलनाचे निवेदन उपविभागीय अधिकारी संदीप अपार यांच्या मार्फत थेट मुख्यमंत्री महोदयांकडे सादर करण्यात आले। निवेदनात पत्रकारांवरील कारवाई तातडीने मागे घ्यावी तसेच अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर होणारे हल्ले थांबवावेत अशी ठाम मागणी करण्यात आली। न्याय न मिळाल्यास येत्या काळात जेल भरो आंदोलन छेडण्याचा इशाराही पत्रकारांनी दिला असून त्याची सर्वस्वी जबाबदारी शासन व प्रशासनावर राहील असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे। या आंदोलनात मूर्तिजापूर तालुक्यासह जिल्ह्यातील मोठ्या संख्येने पत्रकार सहभागी झाले होते। नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये अकोला येथील सन्माननीय आमदार, विधान परिषदेचे आमदार सन्माननीय अमोलजी मिटकरी यांनी जो विशेषाधिकार हक्कभंग पत्रकारांच्या विरुद्ध दाखल केला होता, त्यानुसार आमच्या एका पत्रकार भगिनीसह 4 पत्रकारांना 5 दिवसाची जेलची शिक्षा ठोठावण्यात आलेली आहे। अशा प्रकारे जेलमध्ये पाठवून काहीही होणार नाही, उलट यामधून आपण म्हणू की कंदुक आपटता त्वेषाने उसळून येतो वेगाने, ज्याप्रमाणे चेंडूला आपण जितक्या जोरात खाली आपटू तेवढ्या जोरात तो वरती उसळून येणार आहे। आणि पत्रकार हे आपली लेखणी अशाच प्रकारे सडेतोडपणे चालवत राहतील। किती वेळा आम्हाला जेलमध्ये पाठवा, आम्ही घाबरणार नाहीत। आतापर्यंत काय होतं की पत्रकारांवर हल्ले होत होते, परंतु आता त्या हल्ल्यांच्या संदर्भात आपण शासनाकडे न्याय मागत होतो। आता शासनच पत्रकारांवर हल्ले करायला लागला आणि ते विधिमंडळासारख्या सभागृहातून। आणि अधिवेशन सुरू असताना जर पत्रकारांवर अशा पद्धतीचे हल्ले होत असतील, हक्कभंग आणणं म्हणजे हल्लाच आहे एक प्रकारचा तो पत्रकारावरचा, आणि हा अशा पद्धतीनं जर पत्रकारांवर अन्याय होत असेल तर मग आता शासन तर आपल्याला न्याय आपण मागतो शासनाकडे, आणि शासनच जर आपल्यावर हल्ले करत असेल तर आता आपण न्याय मागायचा कोणाकडे? सर्वसामान्यांच्या न्यायासाठी आमची लेखणी झिजवत आलो, आणि आज आमच्यावर जर असा अतिप्रसंग होण्याचा प्रयत्न होत असेल, करण्याचा प्रयत्न होत असेल तर मात्र आम्हाला आता हल्लेखोरांच्या सोबतच शासनाला देखील आव्हानाची भूमिका घ्यावी लागेल। आम्ही जेलभरो आंदोलन करण्यास सुद्धा या ठिकाणी तयार आहोत। शासनाने या ठिकाणी योग्य याची दखल घ्यावी आणि सर्व पत्रकारांना या ठिकाणी न्याय द्यावा अशी या ठिकाणी सर्व पत्रकारांच्या वतीने या ठिकाणी विनंती करतो।